गेली कित्येक वर्ष गवळणी वाट बघायच्या, आम्हाला कृष्ण भेटेल. आणि सगळ्यांनी देवाला प्रार्थना केली, भगवान आम्हाला तू निवांत भेटला पाहिजेस, तुझ्याशी चर्चा झाली पाहिजे, डोळे भरून तुला बघितलं पाहिजे. भगवान म्हणाला, शरद पौर्णिमेच्या रात्रीच्या दिवशी मी ब्रह्मदेवाला सांगणार आहे की 6 महिन्याची एक रात्र कर, आणि तुम्हाला जेवढं काही मला डोळे भरून पाहायचंय ते मला पहा. सगळ्या गवळणी आल्या. भगवान शंकरांना लालसा निर्माण झाली, भगवान काय असं सुख देणार आहे सर्व गवळणींना एकत्र बोलवून. देवानी सुद्धा आपलं सर्व रूप त्यागलं आणि गोपीचं रूप धारण केलं. वृंदावनात देवाला गोपेश्वर महादेव पूजलं जातं. त्या महादेवाला अभिषेक झाल्यानंतर स्त्रीचा शृंगार केला जातो. देव गोपेश्वर झाला. सगळ्या असं गवळणी गोल उभ्या राहिल्या, मध्ये भगवान कृष्ण आहेत. आता सगळ्यांना विचार पडला, एक कृष्ण आणि आम्ही एवढ्या जण. प्रत्येकीच्या जवळ देव प्रगट झाला आणि सगळ्या आनंदी झाल्या आणि सगळेजण भगवंताच्या बरोबर रास क्रीडा करायला लागल्या.